बघा, अ ब क हे 3 नळ पाण्याची टाकी 8 तासात भरतात. तिन्ही नळ चालू केल्यास 2 तासानंतर नळ क बंद केला तर उर्वरित टाकीचा भाग नळ अ ब 10 तासात भरतात. तर रिकामी टाकी एकट्या क नळाने एकूण किती तासात भरेल? प्रश्न सोडवायचा कसा? प्रथमतः त्या टाकीची धारक क्षमता काय याचा शोध घेणे. तो कसा? तिन्ही नळ टाकी 8 तासात भरतात आणि नळ हा 2 तासानंतर नळ क बंद केल्यानंतर उर्वरित टाकी भरण्यासाठी अबला 10 तास लागतात. म्हणजे हे 8 आणि 10 इथं मांडा ह्या दोन संख्या 8 आणि 10 यांचा मित्रांनो लसावी काढा. बेचूक 8 बे पंच 10. लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार. लक्ष द्या, म्हणजे 2 गुणिला 4 गुणिला 5 अर्थात बेचूक 8 8 पंच 40 भाग ही आहे एकूण टाकी. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी या क ची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता काय याचा शोध घेणे. आता अ ब क हे 3 नळ पाण्याची टाकी 8 तासात भरतात. म्हणजे लक्ष द्या, आता आपण उत्तरापर्यंत चाललो. नळ अ ब आणि क, नळ अ ब आणि क यांची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता किती हे काढायचं कसं? अ ब क हे 3 नळ पाण्याची टाकी 8 तासात भरतात. टाकीचे एकूण भाग 40 आणि याला भागीला अ ब क नळ पाण्याची टाकी 8 तासात भरतात. म्हणजे भागीला 8 करा, हा भाग 5 न जातो. याचा अर्थ प्रति तास 5 भाग टाकी भरण्याचं काम हे नळ अ ब क करतात. या 3 नळांनी मित्रांनो 2 तास सोबत काम केलं आणि 2 तासानंतर नळ क बंद केला. मग या 3 नळांनी 2 तासात टाकीचे किती भाग भरलेत हा प्रश्न. 2 तास गुणिला 1 तासात हे 3 नळ टाकीचे 5 भाग भरतात, हा गुणाकार 10 भाग. याचा अर्थ अ ब क या 3 नळांनी 2 तासात टाकीचे 10 भाग काय हो भरलेत. मग आता इथं तिसरा प्रश्न असा, उर्वरित टाकी भरायची राहिली किती? टाकीचे एकूण भाग 40 पैकी 10 भाग लेकरांनो भरलेत. कसे भरलेत? 2 तासाचं हे तिन्ही नळांचं काम. लक्ष द्या. मग आता 40 वजा 10 म्हणजे 30 भाग हे उर्वरित काम आहे टाकी भरण्याचं, जे की या नळ अ ब यांनी 10 तासात संपन्न केलं. मग इथं आणखी एक चौथा प्रश्न, नळ अ आणि ब ची प्रति तास कार्यक्षमता कशाची हो? टाकी भरण्याची. उर्वरित टाकी, लक्ष द्या, उर्वरित टाकीचा भाग नळ अ ब यांनी 10 तासात भरला. उर्वरित टाकीचा भाग किती आहे बघा, हे उर्वरित टाकी 30 भाग. इथं 30 हे भाग आणि याला भागीला किती तासात भरला? 10 तासात. म्हणून 10 भागीला 30 भागीला 10 करा, उत्तर 3 भाग.
हे 3 भाग कसे आले, का आले, कशासाठी आले? नळ अ ब ची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता. उरलेला टाकीचा 30 भाग जर नळ अ ब केवळ 10 तासात भरतात, तर नळ अ ब ची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता काढायची कशी? उर्वरित भाग भागीला उर्वरित भाग भरण्यासाठी लागलेला वेळ. हा भाग 3 न जातो, याचा अर्थ नळ अ ब प्रति तास टाकीचे 3 भाग भरण्याचं काम करतात. मग आता इथं लेकरांनो लक्ष द्या. अ अधिक ब अधिक क हे तिन्ही नळ अ ब क यांची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता 5 भाग आहे. इथं समोर 5 भाग मांडतो. पैकी नळ अ ब या 2 नळाची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता 3 भाग आहे. मग इथं आम्ही अ ब च्या ठिकाणी 3 भाग लिहिलं तर चालेल का? चालते सर. अधिक क समोर 5 भाग. क टाकी किती वेळात भरेल काढण्यासाठी क ची कार्यक्षमता शोधावं लागेल का नाही? लक्ष द्या. म्हणून इथं आता क एकटा करा. हे 5 भाग वजा 3 भाग परस्पर विरुद्ध बाजूने जाताना संख्या एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. आता क बराबर ही वजा बाकी 2 भाग, म्हणजे हे क च प्रति तास कार्य, क च प्रति तास कार्य मिळालं. कशाचं हो? टाकी भरण्याचं. क च प्रति तास कार्य टाकी भरण्याचं किती? 2 भाग. प्रश्न विचारला की रिकामी टाकी एकट्या क नळाने एकूण किती तासात भरेल? या रिकाम्या टाकीची धारक क्षमता काय आहे? अर्थात त्या टाकीमध्ये किती पाणी मावते? आपण तिकडं काढलं बघा. 40 भाग पाणी मावते. म्हणून 40 भाग भरण्यासाठी या क ला किती वेळ लागेल? हा क एका तासाला 2 भाग टाकी भरण्याचं काम करतो. म्हणून इथं 2 भाग हे एका तासाचं कार्य, हे तासाचं कार्य. कोणाचं हो? कच. हा भाग गेला सर 20 न, म्हणजे हे उत्तर 20 तास. प्रश्नाचं उत्तर मिळालं. रिकामी टाकी एकट्या क नळाने 20 तासात भरेल, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. नळ टाकीत किती पाणी मावेल? ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.